बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आहे त्याच्यातला फर्स्ट. y इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथं कॉस इनवर्स आहे आणि पुढे टर्म या पद्धतीने दिलेले आहे. आपल्याला आता ट्रिग्नोमेट्री मधले फॉर्म्युले वापरायचे आहेत, त्यामुळे फॉर्म्युले पाठ करा. कॉस 2 थीटा साठी 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला आहे. मग इथं पण असाच फॉर्मॅट आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुट एक्स इक्वल टू टॅन थीटा, मग त्याच्यावरून थीटाची व्हॅल्यू काढून घ्या. थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, आणि हे सबस्टिट्यूशन एक्सच्या ठिकाणी याच्यामध्ये वापरायचं आहे. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजेच हे काय होणार, कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थीटा येणार या पद्धतीने. मग हे कॉस इनवर्स आहे, कॉस आहे, काढून टाक. इथं फक्त 2 थीटा येणार. मग थीटा किती आहे बघा, थीटा आहे टॅन इनवर्स एक्स, ती व्हॅल्यू इथं वापरा आणि मग याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू, त्याच्यातलं 2 कॉन्स्टंट ते तसंच ठेवतो. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हे टोटल किती येणार, 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे याचं फायनल आन्सर. फक्त हे लक्षात ठेवा, या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल दिसलं की त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं जे काही व्हेरिएबल असेल टॅन थीटा सबस्टिट्यूशन करून घ्यावं लागेल. नंतर त्याचा फॉर्म्युला कॉस 2 थीटा मध्ये कन्वर्ट होतो. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं टॅन इनवर्स आहे आणि ही जी टर्म आहे ती बघा कशा पद्धतीनं आहे. तर याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला असा आहे, टॅन 2 थीटा इक्वल टू 2 टॅन थीटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मग इथं साधारण तशीच अरेंजमेंट आहे. म्हणजे मग तुम्हाला आता इथं सबस्टिट्यूशन काय करावे लागेल बघा, ते फॉर्म्युले पाठ असतील तर सबस्टिट्यूशन सुचतील तुम्हाला. पुट एक्स इक्वल टू टॅन थीटा करावं लागेल. त्याच्यावरून थीटा इक्वल टू किती येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स येणार. हे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन थीटा डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मग हा टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे असेल, हे टॅन इनवर्स आणि टॅन काढून टाका, म्हणजे हे येणार 2 थीटा. थीटाची व्हॅल्यू तयार आहे वरती.
ती वापरली इथं. हे y इक्वल टू तयार झालं तुमचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल टू टू कॉन्स्टंट तसंच ठेवा. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 + x² म्हणजे ह्याचं फायनल आन्सर हे असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 - x² अपॉन 1 + x². परत एकदा मगाच्याच एक्झाम्पल मधला फॉर्मॅट आहे. फॉर्म्युला त्याचा असा होता cos 2 थीटा इक्वल टू 1 - tan² थीटा डिवायडेड बाय 1 + tan² थीटा. फॉर्मॅट हाच आहे, फक्त याच्या आत cos 2 थीटा येणार एवढं लक्षात ठेवा. मग बघूया पुढे काय करायचं ते. मग याच्यामध्ये परत एकदा सबस्टिट्यूशन तसंच येणार. पुट x इक्वल टू tan थीटा, देअरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. चेंज करून घ्या त्याला आता. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 - tan² थीटा डिवायडेड बाय 1 + tan² थीटा. म्हणजेच हे काय येणार आहे साइन इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. आता इथं साइन इनवर्स आहे पण पुढं कॉस आहे. मग या प्रकारचा घेतलाय आपण टाईप आधी. हे साइन इनवर्स जे आहे बाहेरचं ते तसंच ठेवा आणि आत जे कॉस आहे त्याला बदलून घ्या. त्याला असं बदलायचं आहे sin π/2 - थीटा लिहायचं आहे. इथं थीटा नाही आहे, इथं आहे 2 थीटा. त्या पद्धतीने मांडून घ्या. मग हे साइन इनवर्स आणि हे साइन निघून जाईल. हे असं शिल्लक राहील. म्हणजेच π/2 - 2 इंटू थीटाची व्हॅल्यू तयार आहे. टॅन इनवर्स एक्स इथं वापरतोय. हे तुमचं y इक्वल टू तयार झालं. त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू π/2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 तसंच ठेवतोय. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². त्यामुळे फायनल आन्सर येईल -2/1 + x². हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x इंटू √1 - x². आता डायरेक्ट असा तरी कुठला फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, पण या पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. कशा पद्धतीने बघा. माझ्याकडे sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे, तो आपण असा घेऊ शकतोय. मग बघा बरं, हिथं 2 आहे, हिथं 2 आहे. एक्स ची व्हॅल्यू जर मी साइन थीटा घेतली तर इथं काय येणार 1 - sin² थीटा म्हणजेच cos² थीटा येणार. त्याचं स्क्वेअर रूट कॉस थीटा आहे. त्यामुळे हे ऍडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्या. काय करायचंय, कधी करायचंय. इथं साइन इनवर्स आहे. शक्यतो करून पुढे sin 2 थीटा, cos 2 थीटा वगैरे फॉर्म्युले वापरावे लागतात.
2 किंवा 2 पेक्षा कमी असेल तर साइन 2 थिटा वापरावं लागते. 3 आणि 4 असेल तर शक्यतो करून 3 थिटाचे फॉर्म्युले यूज करावे लागतात. बघा आता जरा लक्ष ठेवलं की ते लक्षात येईल साधारणपणे. मग आता याच्यामध्ये मला पुट एक्स इक्वल टू साइन थिटा करून घ्यायचं. म्हणजे थिटा इक्वल टू साइन इनवर्स एक्स होईल. मग हे एक्झाम्पल कसं चेंज होईल बघा. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 एक्सच्या ठिकाणी साइन थिटा वापरलं, रूट मध्ये 1 मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा. याचं सिम्प्लिफिकेशन करूया आता. साइन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे फक्त कॉस थिटा येणार. साइन इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला वरती लिहून दिलेला आहे. साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा होणार. हे साइन इनवर्स आणि साइन काढून टाक. इथे येणार 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स एक्स. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इज इक्वल टू 2 आहे असंच राहील. साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे याचं फायनल आन्सर असेल 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू cos inverse of 3x minus 4x क्यूब. आता इथं कॉस इनवर्स आहे, पुढं 3 दिसते 4 दिसते. मी आता सांगितलं होतं इथं तुम्हाला कॉस 3 थिटा किंवा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ही जी ऍडजस्टमेंट दिसते ही आहे साइन 3 थिटा साठी ऍडजस्टमेंट आहे. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. फॉर्म्युले पाठ करा. आणि कॉस 3 थिटा ते सुद्धा लिहून देतो इथं. त्याच्यामध्ये बरोबर इथं अपोजिट कंडिशन्स होतात. 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा असा फॉर्म्युला येतो त्याचा. मग हे कशा पद्धतीने टर्म्स आहेत, कुणाचा कुठला फॉर्म्युला आहे, काळजीपूर्वक लक्षात ठेवा, पाठ करा ती. आता हिथं तर 3x मायनस 4x क्यूब दिसते म्हणजे मला हेच अरेंज करावं लागेल. म्हणजे सबस्टिट्यूशन मला इथं काय करावे लागेल बघा. पुट x इक्वल टू साइन थिटा त्याच्यावरून थिटा इक्वल टू साइन इनवर्स एक्स. म्हणजे मग हे काय होणार y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. म्हणजेच हे असं तयार होईल. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला येतो. मग परत एकदा कॉसच्या समोर साइन येते, कॉस इनवर्सच्या समोर साइन. सांगितले तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं ते. हे जे साइन आहे त्याला पण कॉस मध्ये कन्वर्ट करा आणि पुढं अँगल असं मांडून घ्या. म्हणजे हे कॉस इनवर्स आणि कॉस हे काढून टाका त्याच्यातनं. म्हणजे y इक्वल टू
π/2 मायनस 3 थीटा असे येईल. मग थीटाची व्हॅल्यू वरती काढून ठेवलेली आहे. π/2 मायनस 3 साइन इनवर्स एक्स आणि याची फक्त आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to π/2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे याचं फायनल आन्सर मायनस 3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y equal to cos inverse of e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x. मग ही जी टर्म त्यांनी दिलेली आहे कॉस इनव्हर्सच्या पुढं, त्याला पहिल्यांदा जरा सिम्प्लिफाय करून घेऊया. ही टर्म त्यांनी दिलेली आहे. हे जे ई रेस टू मायनस एक्स आहे त्याला मी मांडतोय 1 अपॉन ई रेस टू एक्स या पद्धतीने. याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. ई रेस टू एक्स ने या ई रेस टू एक्स ला मल्टिप्लाय करा, म्हणजे टर्म काय येणार बघा इथं. अंशात लसावी येणार ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स ने याला मल्टिप्लाय केलं, ई रेस टू एक्स चा स्क्वेअर होणार इथं -1 डिव्हायडेड बाय अशीच टर्म येणार ई रेस टू एक्स चा स्क्वेअर +1 डिव्हायडेड बाय ई रेस टू एक्स. हे असं दिसेल. ह्याच्यातलं हे ई रेस टू एक्स हे ई रेस टू एक्स कॅन्सल होईल आणि याचं सिम्प्लिफिकेशन असं दिसेल. मग आपल्याला मगाशी आपण फॉर्म्युला सांगितलं होतं बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं आलं तर आपण काय करू शकतो, पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करू शकतो. पण हिथं काय झालंय अंशात छेदामध्ये ठीक आहे 1 प्लस दोन्ही प्लस असल्यामुळं 1 पहिल्यांदा घेतलं तरी चालते, पण हिथं -1 आहे आणि ही टर्म प्लस आहे. त्यामुळं काय करतोय, अंशातनं मायनस साइन कॉमन घेतो. त्यामुळे काय होईल, जी टर्म मायनस आहे ती प्लस होईल, जी टर्म प्लस आहे ती मायनस होईल. फक्त अंशातनच कॉमन घेतले, छेदामध्ये नो चेंज. हे असेल. बघा समजतंय का. मग मला इथं काय करावं लागेल आता, हे बघा हा फॉर्म्युला बघा आणि हे चेक करा. एक्सच्या ठिकाणी आलेलं आहे ई रेस टू एक्स, त्यामुळे मला इथलं सबस्टिट्यूशन थोडीशी चेंज करून घ्यावी लागेल. सबस्टिट्यूशन आता इथं काय केली पाहिजे, पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. याच्यावरून थिटा इक्वल टू काय येणार मग, टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स या पद्धतीने. आता ही टर्म हिथं वापरणार मी आणि त्याच्यामध्ये ई रेस टू एक्सच्या स्क्वेअरच्या ठिकाणी हे वापरायचं आहे. मग एक काम करूया, हीच टर्म आपण इथं लिहून घेऊ, फक्त त्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते मांडून घेऊया. हे बघा ह्याच्यासाठी हे लिहायचं, म्हणजेच इथं 1 मायनस ई रेस टू एक्सचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस ई रेस टू एक्सचा स्क्वेअर.
आता आपलं हे एक्झाम्पल आहे. आता हे आपल्याला पुढं सॉल्व्ह करायचंय. बघा थोडं ऍडजस्ट करून घेतोय. सबस्टिट्यूशन करून घेऊया आता त्याच्यामध्ये. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस ई रेस टू एक्स ला टॅन थिटा लिहायचं. मग तिथं त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे टॅन स्क्वेअर थिटा येणार. डिव्हायडेड बाय मध्ये पण तसंच, फक्त मध्ये प्लस येईल. हे असं येईल. आता खरं त्याच्यात आपण मायनस साइन कॉमन घेतले. मायनस साइन राहिलं बघा इथं. एक सेकंड फक्त ऍडजस्ट करतोय मी याच्यातच थोडस. हे मायनस साइन इथं पुढं ठेवतोय या पद्धतीने. बघा याच्यामध्ये पण मायनस साइन घ्यावं लागेल, म्हणजेच ही टर्म परत एकदा मांडतोय. त्याच्यात जास्त तिथं गोंधळ करत बसण्यापेक्षा सेपरेट मांडलेलं बरं. सरळ मायनस 1 अपॉन हे असे, तेच मायनस इथं समोर ठेवलेलं आहे. आता हे काय होईल बघा बरं. दिस इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, हे मायनस तसंच ठेवतोय आणि हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा साठी. ते इथं मांडून घेतलं. आता इथं फक्त एक फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये ते जरा जास्त डिटेल मध्ये तुम्हाला होऊन जाईल. कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, असा फॉर्म्युला येतो. मग इथं ही बाजू तयार आहे मायनस कॉस थिटाची. डावी बाजू आता इथं मला मांडायची. म्हणजेच हे काय होणार, कॉस इनवर्स ऑफ कॉस पाय मायनस, इथं अँगल किती आहे 2 थिटा, तिथं 2 थिटा येईल. त्यामुळे हे मायनस साइन त्याच्यामध्ये निघून जाईल. मग हे कॉस इनवर्स आणि कॉस हे काढून टाका. म्हणजे हे असेल पाय मायनस 2 थिटा. आता थिटाची व्हॅल्यू वापरूया. हे बघा थिटा तयार आहे इथं. म्हणजेच हे काय होणार, y इक्वल टू पाय मायनस 2 टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स, हे असं येणार. आता याचे डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू पायची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 तसंच ठेवा. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स आहे 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एक्स. त्यामुळे याचं फायनल आन्सर हे मायनस पुढे ठेवा 2 ई रेस टू एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस ई रेस टू एक्स चा स्क्वेअर लिहिलं तरी पण चालते, ई रेस टू 2x लिहिलं तरी पण चालते. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस 9 रेस टू एक्स. याला थोडस मी ऍडजस्ट करून घेतोय. बघा 9 रेस टू एक्स हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, आणि हेच असं सुद्धा लिहू शकताय. बघा किती मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते. त्यामुळे 9 रेस टू एक्स ला मी हे आता असं करून घेतोय y इक्वल टू
कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस 3 चा स्क्वेअर हे असं येईल. मग परत एकदा मागाच्या सारखा फॉर्म्युला आलेला आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, या फॉर्मॅटमध्ये ती टर्म आहे. इक्वल टू काय लिहायचं त्याला, कॉस 2 थिटा. कितव्यांदा फॉर्म्युला आला तुमचं तुम्हीच बघा आता हे. देअरफॉर y इक्वल टू, सबस्टिट्यूशन करून घेऊया याच्यामध्ये. एक मिनिट फक्त. सबस्टिट्यूशन काय करावे लागेल बघा. 3x म्हणजे टॅन थिटा घ्यायचं. पुट 3x इक्वल टू टॅन थिटा. मग त्याच्यावरून थिटा किती येणार, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x येणार. चेंजेस करून घ्या त्याच्यात आता. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3x च्या ठिकाणी टॅन थिटा आणि त्याचा स्क्वेअर, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच हे काय होणार, कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा येते. मग हे कॉस इनवर्स, कॉस काढून टाक, y इक्वल टू फक्त 2 थिटा येणार. त्याच्यातलं थिटा काय लिहिलेलं असतेच तुम्ही ते वरती, 2 टॅन इनवर्स ऑफ 3x. आता याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to 2 आहे असंच ठेव. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इथं हे 2 आहे असंच ठेवतो. डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस, आता ह्याला तुम्ही मगाशी मी लिहून दाखवल्या पद्धतीनं कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मांडलं तरी चालते. त्यांनी जे एक्झाम्पल दिले मी त्या फॉर्मॅटमध्ये मांडून घेतो. 9x आणि 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3x इंटू लॉग 3. हे इथं सगळं वरती अंशात एकत्र करून घ्या. 2 3x इंटू लॉग 3 डिव्हायडेड बाय 1 प्लस 9x. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू x प्लस 1/2. हे त्याच्या घातांकामध्ये आहे. डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस 2 रेस टू 4x. ही जी टर्म दिलेली आहे तेवढीच मी बाजूला लिहून घेतोय. 4 रेस टू x प्लस 1/2 दिले त्याने. डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस 2 रेस टू 4x. हे 4 रेस टू x प्लस 1/2 आहे. त्याला तुम्ही असं लिहू शकताय. बघा छेदामध्ये जी टर्म आहे त्याला 2च मिनिटं मी तसंच ठेवतोय, नंतर आपण त्याची ऍडजस्टमेंट बघू. 4 रेस टू 1/2, 4 रेस टू 1/2 ज्या वेळेला घातांकात 1/2 असतं, इट मीन्स इट इज अ स्क्वेअर रूट.
मग 4चं वर्गमूळ ते येणार 2. म्हणजे याच्यासाठी मी 2 लिहिणार, ते 2 पुढे घेतोय आणि इथं ठेवतोय 4 रेस टू एक्स. याचा अर्थ इथं छेदामध्ये पण मला 4 रेस टू एक्सच आलं पाहिजे. 2 रेस टू 4 एक्स ला मी पहिल्यांदा असं मांडतोय, हे जे 4 एक्स आहे त्याचे असे 2 भाग करतोय. बघा, लक्षात येते का? 2 × 2 एक्स लिहिले, मग 2चा स्क्वेअर तो येणार 4 आणि हे होणार 4 रेस टू 2 एक्स. हेच परत एकदा मी असं लिहून घेतोय. बघा, लक्षात येते का? मग आता हा जो आपण बदल केलेला आहे 2 रेस टू 4 एक्स साठी, हे असं येते. त्या स्टेप्स बघून घ्या कशा पद्धतीने आहे ते. ते मी इथं डिनॉमिनेटर मध्ये वापरून घेतोय. 1 + 4 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर. हे कशा पद्धतीनं टर्म आलेले आहे बघा. हे साधारणपणे 2 tan θ अपॉन 1 + tan² हे असं दिसतंय. हा फॉर्म्युला आहे sin 2θ साठी. मग तुम्हाला सबस्टिट्यूशन काय करावी लागेल ते जरा बघून घ्या. ही टर्म आणि ही टर्म चेक करा. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 4 रेस टू एक्स इक्वल टू tan θ वापरावं लागतं. याच्या आधी अजून एक काम करूया. हे जे आपण सिम्प्लिफिकेशन केले याच्यासाठी हे लिहायचं आहे, ते मी त्या एक्झाम्पल मध्ये लिहून घेतोय. देअरफॉर y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ, आता हे नाही लिहायचं, हे लिहायचं 2 × 4 रेस टू एक्स डिवायडेड बाय 1 + 4 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर. आणि मग ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट 4 रेस टू एक्स इक्वल टू tan θ. त्यामुळे त्याच्यावरून θ इक्वल टू काय येणार? tan इनव्हर्स ऑफ 4 रेस टू एक्स. आता याच्यामध्ये ते चेंजेस करूया. देअरफॉर y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 2 tan θ डिवायडेड बाय 1 + tan² म्हणजेच हे काय येणार? साइन इनव्हर्स ऑफ, हा sin 2θ चा फॉर्म्युला आहे, त्यामुळे हे असं येईल. हे साइन इनव्हर्स आणि हे साइन काढून टाका, ते येणार 2θ. थीटाची व्हॅल्यू आहे tan इनव्हर्स ऑफ 4x, सॉरी tan इनव्हर्स ऑफ 4 रेस टू एक्स आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, हे 2 तसंच ठेवा, हे tan इनव्हर्स f(x) आहे, डेरिव्हेटिव्ह याची येणार 1/(1 + f(x) चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). 4 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4. हे फक्त एकत्र करून घ्या. 2 इंटू ब्रॅकेट 4 रेस टू एक्स log 4 डिवायडेड बाय 1 +
4 रेस टू एक्सचा स्क्वेअर हे याचं फायनल आन्सर.